Hello students, in last lecture we discussed types of scales of fishes. तर त्याचे आपण 5 टाइप्स बघितले. ऑस्मॉइड स्केल्स, प्लॅकॉइड स्केल्स, गॅनॉइड स्केल्स आणि गॅनॉइड स्केल्स, सायक्लॉइड स्केल्स आणि लास्ट आहे स्टिनॉइड स्केल्स. तर ते स्केल्सचं काम असते बॉडीला प्रोटेक्शन द्यायचं, जे फिशच्या बॉडीवर प्रेझेंट असतात त्या स्केल्स. तर त्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन होत असते तर ते आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. सम फिशेस आर टोटली स्केललेस ऑर नेकेड. तर काही फिशेसमध्ये काय असते, स्केल राहत नाही. ज्या आपण 5 टाईप्सच्या स्केल लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले त्यापैकी, तर त्याला स्केललेस म्हटलं जाते ऑर नेकेड, म्हणजे काहीच राहत नाही. त्यामुळे सचेस तर कुठल्याच फिशमध्ये ते स्केल्स राहत नाही. सचेस टॉर्पेडो, त्यालाच इलेक्ट्रिक रे म्हटलं जाते, अँड कॅटफिशेस. इन इल्स दे आर मायन्यूट अँड डीपली इम्बेडेड इन डर्मिस. तर स्केल्स ज्या इल्समध्ये राहते, इल्स इज लुक्स लाईक अ स्नेक, तर त्याच्यामध्ये मायन्यूट अँड डीपली इम्बेडेड इन डर्मिस. इन सम फिशेस चायमेरास दे बिकम लोकलाइज. इन ग्लोबफिश अँड पॉर्क्युपाइन फिश दे डेव्हलप इंटू लार्ज प्रोटेक्टिव्ह स्पाइन्स. ज्या ग्लोबफिश आहे, टेट्रॅडॉन, डायडॉन, तर त्या काय करतात, लार्ज प्रोटेक्टिव्ह स्पाइन त्यांच्या बॉडीवर डेव्हलप करत असतात आणि इट इज डिफिकल्ट टू बी सॉलो. तर त्याच्यामुळे ते पकडण्यासाठी किंवा खाण्यासाठी डिफिकल्ट असतात, म्हणजे ते त्यांचं प्रोटेक्शन करत असतात स्पाइन डेव्हलप करून. दे फॉर्म इन ट्रंक फिश दे फॉर्म अ कम्प्लीट बोनी बॉक्स. जे ट्रंक फिशेस राहते त्याच बोनी बॉक्स तयार करत असते आपल्या स्किनवर. इन स्टर्जियॉन स्टाउट बोनी प्लेट्स और स्कर्ट्स फ्रॉम अ बोनी आर्मर. डायग्राममध्ये दाखवले आहे. त्यानंतर शार्क टीथ आर मॉडिफाईड लार्ज प्लॅकॉइड स्केल. जे शार्क आहे ते काय करतात, प्लॅकॉइड स्केल मॉडिफाईड करत असतात लार्ज. स्टिंग ऑफ अ स्टिंगरे इज अ मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल. द टीथ ऑन द इलॉंगेटेड रोस्ट्रम ऑफ सॉफिश आर फॉर्म बाय प्लॅकॉइड स्केल. जे टीथ आहे इलॉंगेटेड रोस्ट्रम सॉफिशचे, ते प्लॅकॉइड स्केल फॉर्म करत असतात. इन बास्किंग शार्क मायरिड्स ऑफ प्लॅकॉइड स्केल बिकम गिल रॅकर्स. त्यानंतर युजेस ऑफ स्केल्स. तर स्केल्सचा काय यूज असतो, स्केल्स फ्रॉम अ प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ एक्झोस्केलेटन ऑन द बॉडी. तर स्केलचं काम असते आपल्या बॉडीला प्रोटेक्शन द्यायचं, म्हणजेच ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग राहते एक्झोस्केलेटन ऑन द बॉडीला. स्केल्स ग्रो थ्रू आउट लाईफ इन साईज विथ द फिश. तर स्केलची ग्रोथ हे थ्रू आउट लाईफ होत असते, जसे जसे लाईफ वाढत असते त्या अकॉर्डिंग त्यांची ग्रोथ होत असते. ग्रोथ रिझल्ट इन कॉन्सन्ट्रिक लाईन्स. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की कॉन्सन्ट्रिक लाईन्सवरून एज ऑफ फिश कळते, तर त्या कॉन्सन्ट्रिक लाईन्सची सुद्धा ग्रोथ होते, विच मेक एज डिटर्मिनेशन पॉसिबल इन सॅल्मॉन, ट्राउट, बास अँड सेव्हरल अदर स्पीसीज. फॉर एव्हरी स्पीसीज इट्स स्केल पॅटर्न इज रॅदर कॉन्स्टंट. जेवढ्या वेगवेगळ्या स्पीसीज आहे त्यांचा जो कॉन्सन्ट्रिक लाईन्सचा स्केल पॅटर्न आहे तो कॉन्स्टंट असतो. दस अरेंजमेंट नंबर, फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ स्केल प्ले इम्पॉर्टंट रोल इन आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ फिश स्पेसीज. तर त्याच्यामुळे काय आपल्याला आयडेंटिफिकेशनसाठी इझी जाते क्लासिफिकेशन ऑफ फिश स्पेसीज. अरेंजमेंट नंबर, फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ स्केल्समुळे आयडेंटिफिकेशन इझी जात असते. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ प्लॅकॉइड स्केल्स. अ ग्रुप ऑफ सेल कलेक्ट इन द डर्मिस टू फॉर्म अ डर्मल पॅपिला. तर ग्रुप ऑफ सेल्स कलेक्ट होत असते आणि डर्मल पॅपिला तयार करत असते. या डायग्राममध्ये दाखवलेला आहे डर्मल पॅपिला. दिस इज द डर्मल पॅपिला. ग्रुप ऑफ सेल्स कलेक्ट इन द डर्मिस टू फॉर्म डर्मिस नथिंग बट द स्किन. पॅपिला हुज सेल्स आर कॉल्ड ओडॅन्टोब्लास्ट, आणि त्याच्या सेल्सला म्हटलं जाते ओडॅन्टोब्लास्ट सेल्स. The dermal papilla grew upwards pushing the epidermis and it takes the shape of a basal plate and spine. जे डर्मल पॅपिला आहे ग्रो अपवर्ड्स होत असते आणि टेक्स द शेप ऑफ बेसल प्लेट अँड स्पाईनचा शेप ऑक्युपाईड करत असते. द ओडॅन्टोब्लास्ट सिक्रेट डेंटाइन ऑल अराउंड फॉर्मिंग द बेसल प्लेट. जे ओडॅन्टोब्लास्ट सेल आहे ते काय सिक्रेट करतात, डेंटाइन ऑल अराउंड फॉर्मिंग द बेसल प्लेट बिकम्स कॅल्सिफाईड. तर ते बेसल प्लेट जे आहे ते कॅल्सिफाईड बनवते, मीन्स कॅल्शियम प्रेझेंट असते त्यामध्ये. द माल्फिजियन लेअर ऑफ द इपिडर्मस इन कॉन्टॅक्ट विथ द डर्मल पॅपिला इज नोन ॲज इनॅमल ऑर्गन. जे माल्फिजियन लेअर आहे इपिडर्मिसची ते इन कॉन्टॅक्ट विथ, इथे दाखवलं आहे दिस इज द डर्मिस अँड इपिडर्मिस. इनॅमल ऑर्गन फॉर्म झालेले आहे इथे.
दिस इज डेंटाईन. तर जे माल्फिजियन लेअर आहे एपिडर्मिसची ती कॉन्टॅक्ट येत असते डर्मिल पॅपिलासोबत आणि त्या इनॅमल ऑर्गन फॉर्म होत असते. इनॅमल ऑर्गन दाखवलेलं आहे डायग्राममध्ये. द इनॅमल ऑर्गन ब्रिंग्स अबाउट फॉर्मेशन ऑफ वायटोडेंटाईन. जे इनॅमल ऑर्गन फॉर्म झाले आहे ते फॉर्मेशन करते वायटोडेंटाईन ओव्हर द डेंटाईन ऑफ द स्पाईन. ते डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. द डर्मल पॅपिला फॉर्म्स पल्प इन द पल्प कॅव्हिटी ऑफ द स्केल. तर ते डर्मल पॅपिला आहे पल्प कॅव्हिटी फॉर्म करत असतात स्केलमध्ये. द ओव्हरलाईंग इपिडर्मिस मूव्ह अवे अँड ऑल्सो वियर्स ऑफ सो दॅट द स्पाईन प्रोजेक्ट्स अप अबो. जे ओव्हरलाईंग इपिडर्मिस आहे मूव्ज अवे होत असते आणि ऑल्सो वियर्स ऑफ सो दॅट द स्पाईन प्रोजेक्ट्स अबो वाईल द बेसल प्लेट रिमेन्स इम्बेडेड इन द डर्मिस. नेक्स्ट प्लॅकॉइड स्केल ॲट द फॉररनर्स ऑफ वर्टिब्रेट टीथ. जे प्लॅकॉइड स्केल आहे फॉररनर्स असते वर्टिब्रेट टीथ बिकॉज द टू हॅव इसेन्शियली द सेम फ्रॉम द स्ट्रक्चर अँड ग्रॅज्युएशन फ्रॉम प्लॅकॉइड स्केल टू टीथ इज सीन इन द माउथ ऑफ अ शार्क. जे ग्रॅज्युएशन आहे प्लॅकॉइड स्केलचे टू टीथ ते आपल्याला शार्कच्या माउथमध्ये बघायला मिळते. शार्क टीथ आर इनलार्ज प्लॅकॉइड स्केल्स form in the skin of jaws, but there are objection to this supposition and a more recent view is that both placoid scale and teeth are modified remnants of the bony dermal plate. जे placoid scale आहे आणि teeth आहे modified झालेले राहते remnants of bony dermal plates found in the ancestral astrocoderms and placoderm, so that teeth and placoid scale are homologous structure. जे teeth आहे टीथ आणि प्लॅकॉइड स्केल हे मॉडिफाईड झाल्यामुळे टीथचं जे स्ट्रक्चर आहे तर प्लॅकॉइड स्केलचं ते होमोलॉगस दिसत असते म्हणजे सेम दिसत असते. मोरेवर इट हॅज बीन शोन दॅट देर इज नो इपिडर्मल इनॅमल लेअर इन प्लॅकॉइड स्केल. तर जे इपिडर्मल इनॅमल लेअर आहे इट हॅज बीन शोन दॅट देर इज नो इनॅमल लेअर ऑन प्लॅकॉइड स्केल. प्लॅकॉइड स्केलमध्ये जे इनॅमल लेअर आहे ते राहत नाही बट इट इज लेअर ऑफ वायटोडेंटाईन फॉर्म फ्रॉम डर्मल सेल्स. तर ते लेअर असते वायटोडेंटाईनची डर्मल सेलनी फॉर्म केलेली. इनॅमल इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन द बॉडी. जे इनॅमल आहे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ते हार्डेस्ट सबस्टन्स असते बॉडीमधलं वेअर ॲज विट्रोडेंटालाईन इज ओनली हार्डन आउटर लेअर ऑफ डेंटाईन. तर विट्रोडेंटाईन हे हार्डन लेअर असते डेंटाईनची. द इनॅमल ऑर्गन डज नॉट सिक्रेट इनॅमल. जे इनॅमल ऑर्गन आहे ते इनॅमल सिक्रेट नाही करत. इट ओनली प्लेज अ रोल इन शेपिंग द स्पाईन. ते फक्त स्पाईनला शेप देण्याचं काम करत असते. सो दॅट द एंटायर प्लॅकॉइड स्केल इज मिसोडर्मल लाईक स्केल ऑफ बोनी फिशेस. तर त्याच्यामुळे काय असते ज्या प्लॅकॉइड स्केल असते मिसोडर्मल लाईक द स्केल्स ऑफ बोनी फिशेस. तर बोनी फिशेसच्या मिसोडर्मल लाईक स्केल असतात वेअर ॲज अ टूथ हॅज अन इनॅमल कवरिंग डिराईव्ह फ्रॉम द इक्टोडर्म. जे टूथ राहत असते ते इनॅमल कवरिंग असते डिराईव्ह फ्रॉम इक्टोडर्मपासून तयार झाले राहते. प्लॅकॉइड स्केल हे मिसोडर्मल ओरिजिन असते. द क्लेम दॅट अ ग्रॅज्युएशन फ्रॉम प्लॅकॉइड स्केल टू टीथ इज ऑब्झर्व इन द माउथ ऑफ शार्क इज इंटरप्रिटेड ॲज अ डायव्हर्जन्स शोन बिटवीन वायटोडेंटाईन कवर्ड प्लॅकॉइड स्केल्स on the one hand and enamel covered teeth on the other hand. डायग्राममध्ये दाखवलं आहे ॲग्रिगेशन ऑफ डर्मल मिसेनकाइम सेल्स. तर त्यामध्ये इपिडर्मिस आणि डर्मिस आहे. नेक्स्ट दाखवलेलं आहे सिक्रेशन ऑफ डेंटाईन बाय डर्मल पॅपिला. त्यानंतरची डायग्राम आहे फॉर्मेशन ऑफ डर्मल पॅपिला. तर डर्मल पॅपिला कसा फॉर्म होत असते कॉम्पॅक्ट स्ट्रॅटम दाखवलेलं आहे इथे डायग्राममध्ये लूज स्ट्रॅटम आणि ही जी इपिडर्मिस आहे ते अबो होत असते त्यामुळे इथे डर्मल पॅपिला तयार होत असते. त्यानंतरची डायग्राम आहे कम्प्लिटेड स्केल. तर तिथे कम्प्लिटेड स्केलमध्ये दाखवलं इनॅमल आहे जे हार्ड कवरिंग आहे. त्यानंतर डेंटाईन इथे पल्प दाखवलेलं आहे. इपिडर्मिस डर्मिस आणि बेसल प्लेट. दिस इज ऑल अबाउट मॉडिफिकेशन ऑफ स्केल्स.